चला मॅच सुरू करून घ्या लगेच. पंचांना आमची विनंती असेल, पंच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय महाड धमाका बिग बॅश 2024 हे अभूतपूर्व पर्व मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्सलन पण लवकर त्यांच्या साथीला खेळत असताना आपल्याला बॅटर पाहायला मिळतील अफवान. लास्ट मैच की पहली इनिंग करते लालू का सलामीची जोडी अर्सलान आणि अफवान. बॉलिंग साठी पहिले बॉलर आपण पाहतोय नाईफ. महत्वपूर्ण मॅच जिकडे आपण बघितलं होतं की ज्या वेळेला आपण पाहिली मोहल्ला प्रीमियर लीग पार पडली आणि त्याचेच आज लॉट्स आपण खेळतोय, पण मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये फायनल जी खेळली होती टीम तीच टीम आता मैदानाच्या आतमध्ये. इनायतुल्ला 11 आणि जाईद एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये जी फायनल झाली तीच फायनलची मॅच आता बघायला मिळेल. निमित्त आहे महाड धमाका बिग बॅश. पण त्यावेळेला फायनलच्या मॅच मध्ये इनायतुल्ला 11 टीम जिंकली होती. आता काय घडेल? पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका. अर्सलान बल्लवकर 1 बाउन्स बॉल सीमारेखेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती ब्लास्ट 4 धावांचा हा चौकार. इब्राहिम 11 या टीमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी संपर्क साधा. टीम इब्राहिम 11 यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. पुढचा बॉल हो समोरच्या दिशेचा फटका खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 10 आहे तिकडे. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि त्या एका धावेवरती मानला जाईल समाधान. सन्माननीय फवाद ताज यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुफियान भाई यांच्या शुभ हस्ते आपण फवाद भाई यांचा शुभ सन्मान करतोय. दमदार स्पर्धा महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना खोलात टाकलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. त्या पलीकडे चांगला फटका आपण पाहतोय. समोरच्या दिशेला खेळला गेला. एक धाव मिळाली. बघता बघता दुसरीसाठी पलटले. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करण्यात येतील. चांगल्या पद्धतीची रंगपेटू विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ आपण बघतोय आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्याच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवला. बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते. कॅच ड्रॉप करण्यात आली. अजून एक चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. अजून एक 4 धावांसाठीचा चौकार. चार धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. षटकातील पुढचा बॉल यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल होता. काय फिल्डिंग केली आहे. फिल्डिंग कौतुकास्पद तिकडे राहिली आणि त्याच इकडे आपण जर पाहिलं तर नाईफ मात्र चूक करताना पाहायला मिळाले. कारण की जर बॉल आरामात अडवला असता स्टंपला लावला असतं तर तिकडे विकेट असती. पण इकडे काय घडलंय बघता बघता 2 धावा मिळाल्या. 2 धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा स्कोर कार्ड वरती. लास्ट बॉल आहे या षटकाचा. या षटकातील शेवटचा बॉल नाईफ गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा आहे.
हो यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलं, चांगला स्ट्रोक खेळला, डीप कव्हर, तिकडे डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते चेंडू सोबत खेळतील, तद्वर मात्र चेंडू त्यांना खेळवत सीमारेखेच्या पलीकडे गेला. 4 धावा येतील चौकाराच्या साह्यानं. संघाची धावसंख्या वाढते, धावा धावफलकावरती 17. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती बिनबाद 17 धावा. सामना आहे 3 षटकांचा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटक आपल्याला बघायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची. नवीन गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती. 10 येताना पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज आहेत 10. गोलंदाजी चांगली करावी लागेल. अर्सलान आणि त्याच वेळेला अफवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभी आहे आणि दोघांनी आपण जर विचार केला तर चांगल्या पद्धतीच्या धावा या मैदानावरती खेचून आणल्या. 10ला कमबॅक करावा लागेल. समोर अर्सलान, पहिलाच बॉल अर्सलाननं 10च्या अगेन्स्ट खेचला. एक मोठा फटका, 6 धावांसाठीचा हा झटका. षटकार आला. 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या मात्र इकडे 23 धावा. 23 धावा धावफलकावरती 10. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळत होती या आधीच्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, पण आता 10 कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतात. पहिला षटकार घेतलाय. ओ यावेळीचं कमबॅक, लगेच चांगलं खोलात बॉल टाकलाय आणि तोही अति वेगानं. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं चालू झाला. बघता बघता 2 धावा पूर्ण झाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलक वाढतंय. झैद खान यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यातील आपण जर पाहिलं तर एक षटकार अर्सलानच्या बॅटमधून तर आलाय. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळीचा फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे, तोही बराच का नाही तिकडे पोहोचतील का. एक धाव तर तिकडे निश्चितपणे मिळेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 2 धावा चांगल्या पद्धतीचे विकेट, चांगलं ताळमेल या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळालं आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा धावफलकावरती आहे त्या मात्र तिकडे 27 धावा. 27 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. ओ हाफ ट्रॅकर बॉल, अगदी सरळ लॉंग लेगच्या दिशेला सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठीचा हा षटकार. अर्सलान पल्लवकर या गोष्टीसाठी ओळखले जातात, या गोष्टीसाठी संबोधले जातात आणि आज त्या गोष्टीची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. षटकार ठोकतात, चौकार ठोकतात, धावा बनवतात, धावांचं डोंगर मैदानावरती झाले उभं. संघाची धावसंख्या 33 धावा. चेंडू झालेत आतापर्यंतचे 4. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला काय फटका सजवला, फक्त बॉलनं दिशा दिली आहे आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल चाललाय. तिकडे कुठे सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठीचा हाही चौकार. चौकाराच्या साह्यानं धावा वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 37 धावा. या फटक्यासाठी
जाहीद खान यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बॅट्समन अर्सलान 2 षटकार ठोकलेत. हा एक दर्जेदार फटका. 300 रुपयाचा हकदार. अद्यापच आपण पाहिलं तर अर्सलान पण लवकर राहिलेत. पुढचाच बॉल. ओहो, यावेळीचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी उडवलाय बॉलला समोरच्या दिशेला आणि 10च्या वरती. अजून एक आक्रमण, अजून एक मोठा फटका. षटकार. आणि यस, निश्चित या षटकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज जाहीद खान यांच्या वतीनं आपण पाहतोय. धावा झाला 43. 43 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. शेवटची ओव्हर येणं बाकी असणार आहे. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन नवीन गोलंदाजीसाठी आपण पाहतो अब्दुल्ला. पुढचा बॉल. पहिला चेंडू आडवा बाटणे खेळायचा होता. तिकडे मात्र काय घडलंय. आता नक्की फलंदाज कोण बाद आहेत. अफवान मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळाले आणि अफवानच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आपण पाहतोय जाहीद एंटरप्राइजेस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे मेहमूद. या नावानं प्रभावित केलं होतं आणि निश्चितपणे आपण जर विचार केला तर मेहमूदनं चांगल्या दर्जाची बॅटिंग मुल्ला प्रीमियर लीग मध्ये इनायतुल्ला 11 टीमच्या अगेन्स्ट केली होती आणि आताही ती बॅटिंग करावी लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 43. तिसरं आणि शेवटचं षटक. पहिल्याच बॉलवरती अब्दुल्ला यांना विकेट मिळाली आहे आणि ती रनआउटच्या स्वरूपामध्ये होती. चला स्पीडअप घ्या. षटकातील दुसरा बॉल फुल टॉस पद्धतीचा. फुल टोल केला, दूरवरती ठोकला. यावेळेला षटकार. या षटकारासाठी सुद्धा महमूद यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जाहीद खान यांच्या वतीनं. जाहीद खान यांच्या वतीनं आपण पाहतोय बक्षीस इथे लगवले जातात. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अब्दुल्ला. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल. लेग कटरचा वापर करण्यात आला पण पंच आमचे काय होतील. हा व्हाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव. संघाचा धावफलक वाढेल. धावा धावफलकावरती आतापर्यंत 50. यावेळीचा फटका सुद्धा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजवला. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव तर मिळते आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाजांनी समाधान मानला. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते धावा 51. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता आणि इकडे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आले आणि इकडे विकेट. अर्सलान पण लवकर बाद होताना पाहायला मिळतील. सरळ बॅटने धावा येत असताना बॅट उलटी केली आहे आणि ती अगदी अंगलट आली आहे. फलंदाज बाद. अर्सलान
मैदानाच्या बाहेर. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत या इनिंगचे. बॉलर आहेत अब्दुल्ला, त्यांनी कमबॅक मिळवून दिला. एक षटकार आला जरूर, पण 2 महत्वाच्या विकेट मिळाल्या, हेही गरजेचं आहे. न्यू बॅटर आलेत मुझफ्फर. मुझफ्फर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन, वेळ खर्च करायचा नाहीये जास्तीचा. आपल्याला यानंतर अजून एक क्वालिफायची मॅच आजच्या दिवसाची खेळवायची आहे. तिकडे इब्राहिम 11 हा संघ अगदी टॉप 4 ला जाण्यासाठी क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी उभे आहेत. पण त्या पलीकडे इनायतुल्ला येतील की मग जाईद एंटरप्राइजेस. हो, यावेळीचा बॉल आडवा पाटणे खेळायचा होता, पाठची आतली कडा घेतली आहे. तिकडे मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 53 धावा. 53 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही. जर अंपायर्सला वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाऊ शकतो. प्लेयर रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. येस, आमच्या पंचांनी 3ऱ्या पंचांनी मागणी केली आहे. चला एस नॉट आउट आहे. बचावले गेले तिकडे. षटकातील पुढचा बॉल. ओ, यावेळीचा चेंडू कसा आहे, यावेळीचा चेंडू कुठे चालला आहे हे बघावं लागेल. यावेळीचा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची सिंगल मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 54 धावा. या षटकाचा विचार करता अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. यावेळीचा बॉल वाईड स्पीड विकेटच्या दिशेला बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावाही पूर्ण झाल्या आणि इकडे मात्र 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या अब तक 56. 57 धावांचा टार्गेट. 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. मॅचला जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामागे 20च्या सरासरीकडे लक्ष द्यावं लागेल. येस, 19, 18 चालेल, पण त्या पलीकडे 20 आला तर मॅचही लवकर संपेल. पूर्वार्धाचा खेळ संपला. सेकंड इनिंग आणि त्या पलीकडे उत्तरार्धाचा खेळ. उत्तरार्धाच्या खेळामध्ये या आवाज ऐकूया महत्वाचा, या विभागाचा आणि अगदी महाड तालुक्याचा नवीन उगवता आवाज. आपल्या समोर जोडले जातील फैजान बाय.
न्यू थैंक यू हर्षल सर। देखिए अब 18 गेंदों में देखिए अगर इनायतुल्लाह 11 को जीतता है तो 18 गेंदों में 57 रन बनाने होंगे। देखिए 18 गेंदे और 57 रन। अंपायर मैच को शुरू करें। अंपायर अंपायर स्पीड अप गया। चालू करने बोल। चला विनंती करेन लगेच मॅचला सुरुवात करायची आहे आणि निश्चितपणे तहा आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये उतरलेले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. हरीश 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये पाठलाग करायचा आहे. त्या तब्बल 57 धावांचा सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे जरूर, पण याही आकड्याचा पाठलाग याही मैदानावरती केला जाऊ शकतो ह्या ते मात्र शंका नाहीये. जर जाहीद एंटरप्राइजेस जर धावा बनवू शकतात तर या पलीकडे इनायतुल्लाह 11 संघ सुद्धा धावा बनवू शकतो. क्षमता, ताकद, खेळण्याची जिद्द, चिकाटी दोघांकडे आहे. स्पर्धा ही तीच आहे, मैदानही तेच आहेत, फक्त गोलंदाज वेगळे असतील. चेंडू ही सिक्सर सुप्रीमोचेच आहेत. महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 आपण बघतोय आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी इनायतुल्लाह 11 त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा महत्वपूर्ण संघ आपण पाहतोय. नाव आहे जाहीद एंटरप्राइजेस. मॅचला सुरुवात होईल. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर सेकंड इनिंग कडे आपण वळतोय. 10 स्ट्राईकला आहेत. पहिले बॉलर आलेत. नाव आहे इमाद. इमादचा पहिलाच बॉल 10च्या पॅटमधून आला. एक मोठा ब्लास्ट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावांसाठीचा हा षटकार. तहा आहे ते धावा बनवू शकतात. त्यांच्याकडे विश्वास आहे. त्यांच्याकडे अगदी आपण जर पाहिलं तर आदराने बघितलं जातं आणि त्याही पलीकडे एक आशेचं किरण आपण म्हणतो ना, ते तहा आहेत. ते धावा बनवू शकतात. ते धावा अगदी विजयाच्या समीप नेऊ शकतात आणि त्याच इराद्यांना अगदी आपण जर पाहिलं तर स्पष्ट करणारा पहिला षटकार आपण पाहिला. यावेळेचा दुसरा बॉल तोही हवेत खेळला आणि तिकडेही चेंडू सीमारेखेच्या पलीकडेच गेला. आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर केला. सेकंड इन रो बॅक टू बॅकचा दुसरा ब्लास्ट झाला आणि तोही षटकाराचा. तहा तहा आणि तहा. तहा या नावाचा हाहाकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तहानं आग ओकणारी खेळी मोल्ला प्रीमियर लीग मध्ये सुद्धा केली. यंदाच्या वर्षाची खऱ्या अर्थानं नवीन क्रिकेटचा हंगाम चालू झाला आणि तहासाठीचा हंगाम चांगला राहिला, कारण की अगदी मोल्ला प्रीमियर लीग मधली पहिली वॉशिंग मशीन आपल्या नावावरती करण्याचा कारनामा तहानं केलाय. बॉलची मागणी केली जाते मैदानावरती. आपण तिकडे पूर्तता करूया. सामना महत्वाचा आहे. स्पर्धा महत्वाची आहे. कोण जिंकेल, कोण हारेल, इब्राहिम 11 टीमच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ कोणता असेल, मग इनायतुल्लाह 11 की जाहीद एंटरप्राइजेस. पहिला चेंडू ज्या वेळेला 6 धावा आला, तहाचा कॉन्फिडन्स वाढला असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर इकडे दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यानंतर महत्वपूर्ण आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळीचा खोलात टाकलेला बॉल कमबॅक लगेचच बघायला मिळाला मॅचच्या माध्यमातून आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळेल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि 1
पद्धतीनं काम चालणार नाहीये हे तहाला जरूर माहिती आहे आणि हरीश यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे. तर या वेळेला मात्र चांगलं क्रिकेट खेळत असताना 6 धाबा ठोकावा लागतील हरीश यांना सुद्धा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धाबा आलात, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. इमाद पुढचा बॉल. यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका खेळला, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आणि काय करतंय खराब क्षेत्ररक्षण. बघता बघता चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करत असताना 4 धावांसाठीचा हा चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळाला. चौकार आलाय, चौकाराच्या साह्यानं संघाचं धावफलक वाढले. धावफलकावरती पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती आणि या 57 धावांचा पाठलाग आम्हीही अलगद त्याही पलीकडे आरामात करू शकतो. हेच उदाहरण आपण पाहतोय मैदानावरती. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेला, ताकदीचा योग्य वापर आणि याही वेळेला बॉल करतोय हवाई सफर. 6 धावांसाठीचा हा षटकार या मॅचची हवा घालवण्याचं काम करतोय. अगदी या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती आपण बघतोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये 23 धावा धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी म्हटलं होतं ना, जर जाहीद एंटरप्राइजेस धावा बनवू शकतात मग इनायतुल्ला 11 का नाही. पुढचा बॉल, या ओव्हरचा लास्ट बॉल आणि तोही बॉल फुल टॉस, तोही हवेत खेळला आणि तोही चेंडू सीमारेखेच्या पलीकडे चाललाय. वा बाई वा. 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये हरीश आणि तहा यांच्या बॅटमधून आला तब्बल 29 धावा. 29 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 12 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता. वा बाई वा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आला 29 आणि आता 12 चेंडूमध्ये बनवायचे फक्त 28, म्हणजे 14.00 च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायचे जिंकण्यासाठी टीम इनायतुल्ला 11ला. मॅचची सिच्युएशन टर्न करण्याचं काम अगदी आपण पाहिलं तर हरीश आणि तहाने केलं. बघा, ज्या वेळेला आपण पाहिलं तर हरीश स्ट्राईकला आले, त्यांच्या बॅटमधूनही मोठे फटके आले. तहा आले, त्यांच्या बॅटमधूनही मोठे फटके आलेत आणि हे 2 खेळाडू खेळपट्टीवरती उभे राहिले तर या मॅचचं चित्र अगदी आपण जर पाहिलं तर यदा कदाचित 2.3 मध्ये सुद्धा उरकू शकतो. षटकातील पुढचा बॉल. अर्सलान लवकर आले पण त्यांच्याही अगेन्स्ट फटका तहाच्या बॅटमधून खेळला गेला. अजून एक ब्लास्ट. 6 धावांसाठीचा हाही षटकार. वा बाई वा. तहा काय खेळतात, तहा रंग उधळतात, तहा चांगली बॅटिंग करतात आणि तहा संघाला विजयाच्या हळूहळू का होईना समीप नेताना पाहायला मिळतात. संघाचं धावफलकावरती आपण पाहतो 35. अर्सलान यांचं सुद्धा स्वागत. ज्यावेळेला आपण म्हणतो ना स्वॅग से करेंगे सबका स्वागत, मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा स्वॅग तहा आणि हरीश यांचा पाहतोय आणि अर्सलानचंही स्वागत केलं इकडे षटकारानं. संघाची धावसंख्या 35 धावा. षटकातील दुसराच बॉल. यावेळीचा बॉल चांगला आहे. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा चेंडू मी म्हणेन, कारण की ज्या वेळेला एका डॉट बॉल येईल ना त्यावेळेलाच या मॅच मध्ये कमबॅक होईल आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आता अर्सलानने टाकला. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक झाला. अर्सलान या गोष्टीसाठी ओळखले जातात. अनुभवी खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट त्यांनी महाड संघासाठी खेळलंय. लोवर फुल टॉस, डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग, गॅप शॉट. क्षेत्ररक्षक होते, त्यांचा चेंडू आवाक्याच्या बाहेर. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हाही चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती आला 39. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू इकडे बाकी राहिलेत. हे 3 चेंडू इम्पॉर्टंट राहतील या संपूर्ण मॅचच्या दृष्टिकोनातून. यावेळीचा बॉल कसा आहे, यावेळीचा बॉल चुकीचा आहे आणि हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर बराचसा चालला आणि इकडे मात्र व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती. या मैदानावरती प्रश्न आता सर्वांनाच पडला असेल की या मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या तरी किती. 3 ओव्हरमध्ये 57 धावा आपण बघताय आणि त्या 57 धावा सुद्धा अगदी जवळ पारच होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलातला बॉल होता, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, वाईडिश अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेला बॉल चालला. एकदा मिळाली, दुसऱ्या धावेचं
रूपांतर इकडे झालं आणि 2 धावा सुद्धा स्कोर कार्ड वरती प्लस केल्या जातील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल. ओहो, कमी गतीचा बॉल टाकला, फसवा चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तहाला आपल्या एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले. महत्वाचे गोलंदाज नाव आहे अरसलान. या षटकातील शेवटचा बॉल 1 येणं बाकी आहे. आतापर्यंत 13 धावा पहिल्या 5 चेंडू मध्ये खर्च केला. अरसलान हा शेवटचा बॉल या षटकाचा पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती. ओ, यावेळीचा फटका समोरच्या दिशेला खेळला आणि तोही चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. या मॅच वरती वर्चस्व गाजवणारा, तहाच्या बाटमधून हाहाकार गाजवणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 48. 6 चेंडू आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. बघा, 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये गरज आहे होती खऱ्या अर्थानं 57 धावांची, पण इकडे काय घडलं, पहिल्या 2 ओव्हर मध्येच धावा 48 आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितला धावा 29 आला. तदनंतर आपण जर पाहिलं तर आता 19 धावा इकडे अरसलाननं खर्च केला. षटकातील पुढचा बॉल हॅरिस स्ट्राईकला आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल खेळले आणि तदनंतर धाव घेण्याचा निर्धार झाला. बघता 1 धाव तिकडे पूर्ण झाली. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 49. येणारे चेंडू आहेत ते मात्र 5 धावा बनवायच्या आहेत 8. 5 चेंडू 8 धावा सुद्धा कठीण होऊ शकतात जर 2 डॉट बॉल आले. एका विकेट आली ना तर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा जाहीद एंटरप्राइजेस पुनरार्पण करू शकतात, अथवा जर 10 शेवटच्या बॉल पर्यंत राहिले तर शेवटच्या 2 बॉल मध्ये सुद्धा ते मॅच संपवतील. खोलातला बॉल होता, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला. स्कोअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता काय घडले. वा भाई वा, एकदा 10ची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. खेळ चांगला करतात. अगदी स्वतःची प्रयत्नांची पराकाष्ठा ते धावत आले, वेगानं पडले, डाईव्ह मारली तिकडे विकेट वाचवण्यासाठी. 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 51. या मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त आवश्यकता 6 धावांची. चेंडू बाकी आहेत ते मात्र 4. षटकातील पुढचा बॉल. 4 चेंडू 6ची गरज. इकडे मात्र फटका चांगला खेळला. वाईट मिड विकेटच्या दिशेला बॉल जाईल. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि इकडे मात्र फक्त 1च धाव मिळते. सामना अजून संपला नाहीये. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये बाकी आहे. एकाच डॉट बॉल आला तर 2 मध्ये 5, मग प्रेशर वाढेल बॅट्समन वरती सुद्धा. त्याही पलीकडे डॉट बॉल आला तर अजून प्रेशर वाढेल. या मॅच मध्ये मॅच बघायलाही मजा येईल. आमचे प्रेक्षक वर्ग त्याच गोष्टीची आतुरता आहे त्यांना, कारण की 1 साइडेड मॅचेस बघायला आमच्या प्रेक्षकांना आवडत नाही. मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू आहेत. त्याच वेळेला कोकण क्रिकेट क्लब या वाहिनीवरती जुळलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. 3 चेंडू 5. 3 चेंडू 5 धावांची गरज असताना फटका खेळला आणि काय घडलं, बचावले गेलेत. 1 धाव मिळाली. 2 धावा बघता मिळाला आणि
या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. धावा धावफलकावरती 54. येणारे चेंडू 2 बाकी आहेत. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना चुरशीचा झालाय. सामन्यामध्ये उत्कंठा वाढली आहे. सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे. येणारे चेंडू आहेत 2. धावा बनवायच्या आहेत 3. सामन्यामध्ये आपण पाहतोय चुरस वाढली. सामना रोमहर्षकतेकडे वळलाय. सामना रंगलाय. एका बाजूला इनायतुल्ला 11, एका बाजूला आपण पाहतोय जाहिद एंटरप्राइजेस. सर्वाधिक महत्वाचा बॉल पुढे खेळला गेला. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले गेलेत की काय? हो, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण झाल्या. वा भाई वा. 2 धावा पूर्ण झाल्यात म्हणजे मॅच मध्ये आता काय बाकी आहे? एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. वा भाई वा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ना तुमच्या विकेटचा विचार करतात ना इकडे तुमच्या टॉसचा विचार केला जातोय. येस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का? ओके. नॉट आउट आहेत. बॅट्समन बचावले गेलेत. आता एका चेंडू मध्ये आवश्यकता आहे एका धावेची. जर आपण पाहतोय हा सामना इकडे जिंकला जाहिद एंटरप्राइजेस तर जाहिद भाई यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ना तुमच्या टॉसचा विचार केला जातोय ना तुमच्या विकेटचा विचार केला जातोय. तुमच्या मेहनतीचा, तुमच्या संघर्षाचा, तुमच्या या खेळाचा विचार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक चेंडू एक धाव. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1. एक चेंडू एक धावेची गरज. हरीश ऑन स्ट्राइक. आणि इकडे काय घडले? मैदानाच्या आतमध्ये विकेट. सामना जिंकला टीम जाहिद एंटरप्राइजेस संघानं. वा भाई वा. ऐसा सोहळा होणे नाही. काय खेळले, काय लढले आणि काय जिंकले. नाव आहे टीमचं जाहिद एंटरप्राइजेस. जाहिद एंटरप्राइजेस यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहिद भाई यांच्या वतीनं असेल आणि फहीम भाई कुंडीवकर यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आवेश भाई काझी यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलर होते, नाव होतं त्यांचं सुफियान आणि सुफियान या नावाचा बोलबाला अप्रतिम. आणि मी खऱ्या अर्थानं हार्डलक म्हणेन तहा यांना, कारण की ते काय खेळले लाजबाब. अगदी एकटे खेळले, एकटे लढले, पण क्रिकेटनं दाखवून दिलं की क्रिकेटचा खेळ एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही. हा